नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. खरीप 2025 मधील अतिवृष्टी नुकसानासाठी हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा भरपाईची घोषणा झालेली आहे. पण अखेर काय स्थिती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की जाणून मिळेल. खरीप 2025 साठी जाहीर झालेल्या 31,000 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजमध्ये पीक विमा अंतर्गत हेक्टरी कमाल 17,500 रुपये तर काही ठिकाणी 17,000 म्हणून उल्लेख केला गेलेला आहे. भरपाई देण्यात आली आहे, मात्र ही रक्कम सरसकट मिळणार नाही. ती महसूल मंडळाद्वारे केलेल्या कापणी प्रयोगांवर आणि गेल्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करून ठरवली जात आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 82% डेटा आला असून उर्वरित 15 डिसेंबर नंतर पूर्ण होईल. पण फेब्रुवारी 2026 पर्यंतही अनेक ठिकाणी वाटप रखडलेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,000 कोटींचे पॅकेज जाहीर केलेले तर आहेच. पीक विम्यात 90% सोयाबीन उत्पादकांना फायदा होणार आहे, पण सरसकट याच्यात फायदा होणार नाहीये. महसूल मंडळाचे कापणी प्रयोग आणि 5 वर्ष सरासरीशी तुलना होईल. 10% नुकसानावर 10% भरपाई मिळेल. 100% वर कोरडवाहूला 35,000 तर बागायतीला 50,000. डिसेंबर अखेर डेटा येणार म्हणत होते, पण फेब्रुवारी 2026 मध्येही एल्गार सुरूच आहे. कोण याच्यासाठी पात्र राहणार आहे? विमा भरलेले शेतकरी, 3 हेक्टरपर्यंत असलेले शेतकरी, KYC नाही, ॲग्रीस्टॅकवर थेट. काही जिल्ह्यात जानेवारीत 17,000 जमा सुरू. तपासा पीक विमा पोर्टल किंवा तलाठीकडे रखडल्यास तक्रार करा. मित्रांनो, ही अपडेट शेअर करा. आणखी योजना अपडेट सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. जय जवान जय किसान. धन्यवाद.